तर जय गजानन माऊली. आज आपण चाललो होतो खामगाव. आपला होता पेपर. तर चला मग डायरेक्ट गाडी आणली पेट्रोल पंपावर. पेट्रोल टाकून सीधा निघलो खामगावले, कारण की आपल्याला होतं लेट. मग मीनं बांधलं हे मुस्क तोंडाले. आता एक काम करा, मी चाललो पेपर द्यायला आणि मी परत येलो की नाही तुम्ही मला फॉलो करून टाका. झाला पण माझा पेपर. केलं की तुम्ही फॉलो केलं नसेल तरी चालते बरं, कारण की तुम्ही आपल्या भाऊचा. काही टेन्शन नाही, आज नाही तर उद्या करता फॉलो. चाललो होतो मग मी घरी, कारण की मला होतं एक काम, कारण की ते जे टेम्पोचं काम आहे आपलं कालचं ते राहिलं. आता घरी जाऊन जेवण बिवून केलं की परत निघालो मी खामगाव जायसाठी. आलो घरी, कपडे बिपडे बदलले आणि जेवण बिवून केलं एकदम टाईट मध्ये. आणि आपलं असं आहे, पहिले काम मग आराम. चला मग आता टेंबून आले, तो माणूस आपली वाट पाहू लागला. सीधा आलो, पेट्रोल भरलं आणि फुकटची हवा भरायला रांगेत लागलो, कारण की आपल्या इकडचे लोक असे आहेत की फुकटचं काही सोडत नाही, तुम्हाला माहित आहे. सीधा आलो अकला बायपाच्या रोडवर. अशा प्लेन रोडवर गाडी चालवल्याने मजा येते. पण चला रे बा, जाऊ द्या, वेळ लागला तो वाट पाहू लागला ना. तुम्हाला सांगलं नाही का मी तुम्हाला, कालचे ओटा बांधत होते तो चालता आज रेडी. बरं झालं ना बा, झालं आपलं काम राहिलं तर थोडंसं. काल जे आपले लाईट होते ते राहिले ते ना, ते बसून घेऊ फटाफट. चला पहिले ते झालतंच. तर तो म्हणे आपल्याला इकडे सप्लाय पाहिजे चहाच्या टपरीमध्ये. म्हटलं थांबा मग 10 मिनिटं थांबा, 20 मिनिटात देतो. झालं तर मग आपलं सगळं काम वरचंही झालं आणि कालचंही झालं. फॅन बी झाले, लाईटही झाले, कनेक्शन झाले, मीटरचे झालं, समोरच्या टपरीला कनेक्शन बी झालं आणि सगळं 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 झालं. झालं मग चला मग आता घरी. परत निघालो घरी जायसाठी. आणि या होताना गाडी चालवायला मजा येते बरं. घरी नाही आता बहीण म्हणते आपल्याला जुडिओत जाणार. म्हटलं जाऊ द्या मग. बदलले कपडे आणि चाललो मग आता जुडिओत. आलतो मग जुडिओत. आणि हे की नाही भिंकाने एवढे लाईट लावून ठेवला, पुरं डोकं दुखते माझ्या एवढ्या लाईटात. माझी बहीण घेत होती कपडे, मग मी नाही हात लागस्त घेऊन घेतली माझ्यासाठी कपडे 2-3. निघलो मग कपडे घेऊन घरी जायसाठी. झाले मग कपडे घेऊन चाललो आम्ही आमच्या गाडीकडे. चला मग चाललो आता घरी. चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तो पण त्यासाठी जय गजानन माऊली.